यामध्ये चौकोनाचे प्रकार हा उपघटक आपण पाहूया. चौकोन. चौकोनाला 4 बाजू असतात, 4 कोन असतात आणि शिरोबिंदू असलेल्या बहुभुजा असतात. बाजूंची संख्या ही 4 असते, शिरोबिंदूंची संख्या 4 असते, तसेच यातील कर्णांची संख्या 2 असते. सर्व आतील कोनांची बेरीज 360 अंश असते, तर सर्व बाह्य कोनांची बेरीज 360 अंश असते. चौकोनाचे विविध प्रकार: आयत, चौरस, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन आणि पतंग. पहिला प्रकार आहे तो म्हणजे आयत. ज्या चौकोनाचे 4ही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काटकोन चौकोन किंवा आयत असं म्हणतात. या आकृतीमध्ये आपण जर पाहिलं तर या आकृतीमधील समोरासमोरील बाजू या समान लांबीच्या आहेत. त्याचप्रमाणे या आकृतीमधील सर्व कोन हे 90 अंशाचे म्हणजेच काटकोन आहेत, म्हणूनच आपण याला आयत असं म्हणतो. या आकृतीमध्ये जर आपण कर्ण काढले तर त्यावरून आपण आयताचे गुणधर्म सांगू शकतो. ते म्हणजे आयताचे कर्ण एकरूप असतात, तसेच आयताचे कर्ण हे परस्परांना दुभागतात. त्याचनुसार बाजूवरूनही आपण एक गुणधर्म सांगू शकतो, तो म्हणजे आयताच्या सम्मुख भुजा. सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजू. सम्मुख भुजा एकमेकींशी एकरूप असतात. यानंतर दुसरा प्रकार म्हणजे चौरस. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काटकोन असं म्हणतात. आता आपण या आकृतीमध्ये पाहिलं चौकोन PQRS यामध्ये पाहिलं तर याचे 4ही कोन म्हणजेच कोन P, कोन Q, कोन R आणि कोन S हे 4ही कोन 90 अंशाचे म्हणजेच काटकोन आहेत. तसेच 4ही बाजू समान लांबीच्या दिसत आहेत. तर यामध्ये जर आपण आकृतीमध्ये कर्ण काढले तर आपण यावरून चौरसाचे गुणधर्म सांगू शकतो की कर्ण समान लांबीचे म्हणजेच एकरूप असतात. चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात, तसेच चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन करतात व चौरसचे कर्ण चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात. यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या म्हणजेच एकरूप असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असं म्हणतात. आता या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता चौकोन ABCD याच्या 4ही बाजू समान लांबीच्या आहेत आणि यामधील कर्ण पाहिले तर त्यावरून आपण याचे गुणधर्म सांगू शकतो की कर्ण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतात. म्हणजेच तसेच कर्ण परस्परांना दुभागतात, तसेच परस्परांशी काटकोनही तयार करतात. तसेच बाजूवरूनही आपण एक गुणधर्म सांगू शकतो की समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असतात किंवा एकरूप असतात, तसेच सम्मुख कोन हे एकरूप असतात. यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे समांतरभुज चौकोन. ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असं म्हणतात. म्हणजे सम्मुख भुजा परस्परांना समांतर म्हणजे समोरासमोरील बाजू ह्या एकमेकांना समांतर असतात. आता या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर बाजू AB आणि बाजू DC या एकमेकींना समांतर आहेत. त्याचप्रमाणे बाजू AD व बाजू BC या दोन्ही बाजू एकमेकींना समांतर आहेत. तसेच यामध्ये कर्ण पाहिले तर त्यावरून आपण याचे गुणधर्म सांगू शकतो की समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. त्याचप्रमाणे कोनावरून आपण सांगू शकतो की सम्मुख कोनांची मापे समान असतात आणि म्हणजे सम्मुख कोन एकरूप असतात. त्यानंतर बाजूवरून आपण गुणधर्म सांगू शकतो की सम्मुख भुजा समान लांबीच्या असतात म्हणजेच एकरूप असतात. यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे समलंब चौकोन. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन असं म्हणतात. म्हणजेच चौकोनामधील ज्या बाजूंपैकी 4 बाजूंपैकी म्हणजेच 2 जोड्यांपैकी एक जी जोडी असते ती समांतर असते आणि त्या चौकोनाला समलंब चौकोन असं म्हणतात. आता या ABCD या चौकोनामध्ये पाहिलं तर बाजू AB ही बाजू CDला समांतर आहे. त्याचप्रमाणे बाजू AC ही बाजू BDला समांतर नाही. म्हणजेच समलंब चौकोनातील फक्त एकच जोडी ही समांतर असते.
यानंतर शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे पतंग. तर ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंबदुभाजक असतो अशा चौकोनाला पतंग असे म्हणतात. तर आपण ही आकृती पाहिली तर सेम आपल्याला पतंगासारखी आकृती दिसेल. या आकृतीमध्ये आपण जर बाजू के व बाजू टी या दोन बाजू पाहिल्या तर त्या सारख्या दिसत आहेत. त्याचप्रमाणे बाजू आय आणि बाजू आय या दोन्ही बाजूही एकमेकींना म्हणजे समान आहेत, समान लांबीच्या आहेत. यावरून आपण याचा गुणधर्म काय सांगू शकतो की लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात. त्याचप्रमाणे सम्मुख कोणांची एक जोडी एकरूप असते. तर अशा प्रकारे आपण चौकोन रचना व चौकोनाचे विविध प्रकार पाहिले. धन्यवाद. अशाच खूप साऱ्या व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.